महाडमध्ये झालेली इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंची सभा संपूर्ण रायगड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवघणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता सभेनंतर झालेली आणखी एक मोठी घटना समोर आली आहे। 32 रायगड लोकसभा निवडणुकीचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची सभा काल महाडमध्ये पार पडली। महाड येथे प्रचार सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या उपस्थित होत्या। ही सभा आटपून महाडमधून रोह्याकडे जात असताना दरम्यान त्यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर त्यांच्या डोळ्यादेखत खाली कोसळल्याची घटना घडली आहे। आलेल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्यासाठी जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर लँडिंग होत असताना क्रॅश झाले। यामधील पायलट सुखरूप असल्याची माहिती समोर आली असून यावेळी सुषमा अंधारे यांचा भाऊ देखील सोबत होता अशी देखील माहिती समोर आली आहे। हेलिकॉप्टर लँडिंग नंतर काही वेळातच खाली कोसळल्याने ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर लँडिंग झाले होते त्या ठिकाणी प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलाय, तर स्थानिक प्रशासनाच्या व्यवस्थापनावर देखील शंका उपस्थित केली जाते। रात्री महाडमध्ये एक प्रचार सभा होती। ही प्रचार सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत खरं तर रात्री 1:45 वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवघणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती। त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत, त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते। साधारणतः 8:45चं ते लँडिंग होतं आणि 9 वाजताचं टेक ऑफ होतं, परंतु 9:10 पर्यंत कुठलीही मूवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कोऑर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मूवमेंट नाही। त्यांनी सांगितलं की एक 10-15 मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे। 9:20ला आम्हाला ती मूवमेंट जाणवली। 9:20ला मूवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो। 3-4 चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो। इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं। बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला। काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही, म्हणजे नेमकं झालंय काय की एवढा धुळीचा लोट आहे। आणि 1-2 मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे। म्हणून मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून। पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही, पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते, त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे, माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुट्टे हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत। काल रात्री महाविकास आघाडीची सभा आटपून सुषमा अंधारे महाडमध्ये वस्तीला होत्या, परंतु त्यांना सकाळी दुसऱ्या दिवशी रोहा या ठिकाणी सभेसाठी जाणार होत्या। या सभेसाठी जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर एक मागवलं होतं। ते हेलिकॉप्टर महाड चिचकर या ग्राउंडवरती आलेलं आहे। आपण पाहू शकता हे हेलिकॉप्टर इथे दिसत आहे। हे हेलिकॉप्टर उतरलं, परंतु सुषमा अंधारे आणि त्यांच्याबरोबर असलेले भाऊ ते एक साईडला उभे होते, परंतु या हेलिकॉप्टर कशामुळे स्क्रॅच झालं काय झालं हे अजूनही समजलेलं नाही। महत्त्वाचे बोलायचं गेलं तर कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि ह्या सगळ्याला कारणीभूत अधिकारी आहेत का हा एक प्रश्न या इथं उपस्थित होत आहे। उदय सावंत, महाड।